नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन पाटील मुळे मैया यशोदा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। कोरोना काळात काही निर्बंध असताना नियम व शर्तीचे पूर्ण पालन करत भारतवासियांनी भारत मातेला सलामी देत प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना मोठ्या उत्साहात हार्दिक शुभेच्छा दिल्या। प्रजासत्ताक दिन म्हणजे एक प्रकारे जन्मदिवसासारखा उत्साह या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो। पण ज्यांचा वाढदिवस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी त्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे सुवर्ण मुहूर्तापैकी एक मानला जातो। आज अशाच 64 पार केलेल्या श्री ज्ञानेश्वरराव गादे या बळीराजाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वरराव गादे खैरी यांच्या शेतावर पार पडला। चला तर शेतकरी बंधूंनो, बघूया कसा साजरा केला आमच्या बळीराजा यांनी आपला वाढदिवस बळीराजा या कार्यक्रमात। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to मी राजेंद्र आगरकर विदर्भ राज्य आंदोलन समितीचा जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतो। तसंच मी राज्य कोर कमिटीचा सदस्य म्हणून विदर्भाचं पूर्ण काम पाहतो। आज ज्ञानेश्वररावजी गादे यांचं वय 65व्या वर्षी पदार्पण होत आहे आणि 26 जानेवारीला 64 पूर्ण झाले, म्हणजे 64वी साजरी त्यांची सगळ्या गावच्या जनतेच्या वतीनं सहमत घेऊन स्वतः मोठ्या उत्साहाने गावकरी मंडळी या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झाली। कारण ज्ञानेश्वररावचं कामच तसं आहे। ज्ञानेश्वरराव शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी कारभार सांभाळला। शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी त्यांच्या तारुण्यापासून त्यांनी या या सगळ्या कार्यामध्ये वाहून घेतलं। शरद जोशीच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे जर कार्यकर्ते असतील तर ते या जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरराव गादेंचा उल्लेख करावा लागेल। ते कधी कोणत्या पार्टीत गेले नाही। अनेकांनी त्यांना ऑफर दिली का आमच्यासोबत या, पण त्यांनी शेतकऱ्यांकरता तडजोड केली नाही। ज्या कोणाला असं वाटत असेल की आपल्या शेतकऱ्याच्या संदर्भात सगळ्या याच्यामध्ये अभ्यास आहे, त्यांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरराव गादे जाऊन नेमकं शेतकरी चळवळ काय आहे, गॅट करार काय आहे, डंकेन प्रस्ताव काय आहे, सध्याचे हे 3 विधेयक जे आहे त्या संदर्भात जर माहिती घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं ही माहिती परिपूर्ण गादेसारख्या जिल्हा प्रमुखांजवळ आहे आणि यांचं जे आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर प्रेम आहे। पुतना मावशीसारखं आता जे पीक निघालेलं आहे शेतकऱ्यांकरता तो नेतेगिरी करायला लागला आहे, परंतु खऱ्या अर्थानं 24 कॅरेटचं जर सोनं आहे तर या परिसरामध्ये ज्ञानेश्वरराव गादे आहे। त्यांच्या कार्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही, इतकं प्रचंड त्या माणसाने शेतकऱ्याकरता काम केलेलं आहे। परिस्थिती मुश्कीच आहे, काय 6-7 एकर जमीन असेल बिचाऱ्याजवळ, पण त्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून शेतकऱ्याकडे सगळ्या तरुणांना मी आव्हान करतो की तुम्ही ज्ञानेश्वरराव गादेचे जे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही कामकाजाला सुरुवात करा। इतरावर कोणावरही विश्वास करू नका, कोणावरही विश्वास कधी तडजोड केली नाही त्या माणसाने आणि प्रामाणिकपणे तत्त्व घेऊन अभ्यासपूर्ण विचार करून विषय मांडून आजपर्यंत त्यांना त्यांचं काम
एक साधारण शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी म्हणून इथं आत्ता जो कार्यक्रम आयोजित केला आहे, माझ्या वयाचे 64 वर्ष पूर्ण झाले. 26 जानेवारी 1957चा जन्म आहे आणि वयाच्या 22व्या वर्षी शेती व्यवसाय हा तोट्यात जाते, शेतकरी मरतो आहे, हे माझ्या वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा मला कळलं शरद जोशीच्या तोंडून, आणि ते सत्य होतं का शेती करत असणारा माणूस हा कुठंही पंतू शकत नाही. कारण आजची जी व्यवस्था आहे ती ढासळलेली व्यवस्था, राजकीय सर्व चकनाचूर झालेली व्यवस्था, म्हणजे शेतकऱ्याबाबतीत कोणीही विचार करायला तयार नाही. असे एक तर तो संघटित नव्हता. शरद जोशी नावाच्या पंचप्राण जे शेतकऱ्याचे म्हटल्या जाते, योद्धा, शेतकरी योद्धा म्हटल्या जाते, त्यांचे आम्ही चेले आहोत. आणि मी वयाच्या 22व्या वर्षापासून, लग्नाच्या अगोदरपासून शेतकरी संघटनेचं कार्य गाव प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखांपर्यंत गेलो आणि 7 वर्षापर्यंत जिल्ह्याचं काम इमानी ईदद्वारे काम केलं. एकच दुःख आहे की ज्या देशाचा हा पोशिंदा आहे, ज्याच्या भरोशावर हे जग उभं आहे आणि ज्याच्या मुलाबाळाचे कष्ट करून त्याच्याजवळ आजची जी परिस्थिती आहे ती इतकी हलाखीची आहे की सगळं कर्ज कर्ज काढून शेती करायची आणि कर्ज फेडून आत्महत्या करायची. आज 4,60,000 लोकांच्या जवळपास आत्महत्या झाल्या. साधारणतः जी व्यवस्था शेतीवर आणि कृषीप्रधान देशावर अवलंबून होती तो पाया ढासळते आहे, कळस उंच झाला. इथं एरोप्लेन निघाले, अणुबॉम्ब निघाले, सर्व गोष्टीनं प्रामाणिकता चालू आहे, पण शेतकऱ्याच्या बाबतीत जे बेईमानी चालू आहे ती सर्वांनी, राजकीय पक्षांनी शेतकऱ्याचा उपयोग फक्त राजकीय पुढी म्हणून साधून घेतला. आजच्या सगळ्या परिस्थितीचा माझे जे 64 वर्ष पूर्ण झाले, अतिशय धकाधकीच्या काळात शेतीचा व्यवसाय करून कुटुंब चालवं, पण दुःख माझ्यासारख्यानंच नाही तर अनेक कुटुंबाची अवस्था अशी आहे की मुलांना शिक्षण शिकू शकत नाही, आरोग्यालाही देऊ शकत नाही, पैसा दिसत नाही. ही सगळी अर्थव्यवस्था पार कोसळलेली आहे. आणि हे राजकीय पक्ष कोणतीही असो, यांनी जर इमानी ईदद्वारे शेतकऱ्याकडे पाहिलं नाही तर आमच्या गुरुची एक म्हण होती का या देशाचा इथोपिया झाल्याशिवाय राहणार नाही, अन्नधान्यासाठी हा देश एक दिवस तरसल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या शेतकऱ्यानं एवढं अन्नधान्य पिकवून त्याला जर आत्महत्येची पाळी आली तर हा शेतीचा उद्योग करण कोण? आजची तरुण पिढी शेतीवर जायला तयार नाही. ही सगळी व्यवस्था पाहता आजचा कार्यक्रम, मी माझे 64 वर्ष पूर्ण झाले आणि मी अनेक राजकीय घडामोडीतून गेलो. ग्रामपंचायतपासून, सोसायटीपासून, खरेदी विक्रीपर्यंत सगळे राजकीय क्षेत्रसुद्धा चालले, पण कुठंही असा माझ्या जीवनात कुठंही भ्रष्टाचाराचा गंध न लागू देता मी माझं जीवन आजपर्यंत सुखरूपपणे जगलो. आणि 64 वर्ष अतिशय त्या परमेश्वराने मला आनंदानं दिले. पण एक इच्छा, अपेक्षा अशी आहे की ही भावी पिढी जी आहे, हे भावी पिढी आता म्हणजे अतिशय दलदलीत फसलेली आहे. शेतीचा व्यवसायाच्या दलदलीत फसलेली ही पिढी आहे आणि हिला काढण्याकरता सर्वच राजकीय पक्षांनी, मग ते पक्ष, जात, पात, धर्म, पंथ हे नसताना जर एकमुखानं शेतकऱ्याकडे पाहिलं तर उद्याच्या भावी पिढीचं काहीतरी भवितव्य आहे. आणि माझे 64 वर्ष पूर्ण झाले. जिल्ह्याच्या वतीनं काही मी सिद्ध सायन्सचं काम केलं, त्यात त्यांच्या वतीनं सर्व पतीनं मी जे राजकीय क्षेत्रात गेलो, आरोग्य विभागात गेलो, मी आरोग्य विभागाचा जनस्वास्थ्य रक्षक असताना अध्यक्ष झालो, कंट्रोल डीलर म्हणून काम केलं, कंट्रोल डीलरचा सुद्धा अध्यक्ष होतो. हे सगळं राजकीय माझं जीवन झालं. पण दुःख हे आहे त्या राजकीय जीवनाशी मला काही त्याच्याशी खूप मोठी गोडी आहे असं नाही, पण शेतकऱ्याची जी गोडी आहे, कारण शेतकऱ्याचा अंत हा अटळ आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हा जीवन जगू शकणार नाही. हे काही लोकांना अजून शरद जोशी माहीत नाही, अर्थशास्त्र माहीत नाही. विदर्भाच्या चळवळीत आम्ही हारिरीनं भाग घेतो, कारण विदर्भ जर वेगळा झाला नाही तर विदर्भाची भावी पिढीसुद्धा खतम झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा जो बॅकलॉग पाहता सुशिक्षित पिढी जी आहे देशाची असं त्यांनी समजून घ्यावं की आजचा बॅकलॉग कसा आहे. सगळीची सगळी पिढी विदर्भाची खराब झालेली आहे. आणि हे सगळं घडण्यासाठी कुठंतरी एका मंचावर यावं. कोरोनामुळे कोणाशी भेटी नव्हत्या, कोणाशी बोलणं नव्हतं, कोणाशी चालणं नव्हतं. एक 64वा एक शेतकरी म्हणून मी जे इमानदारीनं शेतीचा धंदा करून जे उदरनिर्वाह करतो आहो, त्यातून जे काही करण्याचं काही
मला भाग्य मिळालं, मी माझं भाग्य समजतो का हे जे काही जनसेवेचं मला भाग्य मिळालं त्यात मला आनंद आहे. आणि या जीवनात जे काही आता राहिलेले वर्ष आहेत ते सुद्धा याच पद्धतीनं माझ्याकडून काही कार्य करून घेण्याची जेवढी परमेश्वराची इच्छा असेल त्या पद्धतीनं मी काम करण्याचा प्रयत्न करेन. पण कृषीप्रधान देशाची शेवटचा शब्द सांगतो की कृषीप्रधान देशाची झालेली अवहेलना हे अतिशय विकोपाला पोहोचली आहे. या चांगल्या अर्थशास्त्रज्ञांनी कुठंतरी अभ्यास करावा आणि राजकीय पक्षाचे हेतू सोडून याकडे लक्ष द्यावं. कारण अर्थशास्त्राचा जो कणा आहे शेतकरी 80% कणा म्हणतो, ज्याच्या भरोश्यावर मजूर आहे, जनावरं आहे, चिडीमुंगीपासून जगवणारा हा शेतकरी आहे. त्याच्या कुटुंबाकडे जर लक्ष दिलं नाही तर येणारा काळ हा भयानक धोक्याची घंटी वाजवतो आहे. एवढंच माझं या 63 वर्षाच्या